लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 4 वर्षे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय. अत्याचाराच्या प्रकरणाला आळा बसवण्यासाठी सरकारनं शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पाहूया. नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येतोय. पुण्यातल्या खेड शिवापूर टोल नाक्याजवळ काही आंदोलकांनी टायर पेटवत जोरदार घोषणाबाजीही केली. तर पुण्यातल्या सिटी प्राईड चौकात गनिमी कावा संघटनेनं टायर जाळून आंदोलन केलं. पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात सुद्धा शिवसेना महिला आघाडीनं आंदोलन केलं. नसरापुरात 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्याच्या धायरीत राहणारी ही 4 वर्षाची पीडित मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त आपल्या आजोळी आली होती. आजोळच्या घराच्या अंगणात ती खेळत होती. भीमराव कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीला गाईचं वासरू दाखवण्याचा बहाणा करत गोठ्यात नेलं आणि गोठ्यात नेल्यानंतर या चिमुरडीवर बलात्कार केला. त्यानंतर दगडानं ठेचून तिची हत्याही केली. हत्येनंतर चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. मुलगी बराच वेळ न दिसल्यानं घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. नागरिकांनी परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये भीमराव कांबळे या पीडितेला गोठ्यात घेऊन जात असल्याचं दिसलं. त्यानंतर आरोपीची ओळख उघड झाली. हत्या केल्यानंतर आरोपी नदीच्या काठी फिरत होता. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्या. त्यानंतर आरोपीनं पीडितेचा मृतदेह गोठ्यातल्या शेणाच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं सांगितलं. घटनास्थळी पोलिसांना एक पाईपही आढळून आलाय. पीडित चिमुरडीच्या चेहऱ्यावर मोठी जखमही दिसून येते. धक्कादायक म्हणजे नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या आरोपीवर या आधी सुद्धा मोठ्या गुन्ह्यांची नोंद आहे. 1998 आणि 2015 मध्ये या आरोपीवर गुन्हे दाखल झाले होते. पॉक्सो कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांमधून आरोपी जामिनावर बाहेर आला होता. आरोपी भीमराव कांबळे पहिल्यापासूनच विकृत प्रवृत्तीचा आहे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावकऱ्यांनी आरोपीच्या दुष्कृत्यांचा पाढाच वाचलाय. त्याने 2 बायावरून बलात्कार करण्याचा हे केलं. त्या एका आजीला त्याने रात्रीला सांगितलं क्वायच्याने नाटवतून. त्याच्यामुळे असं त्याला हे गाण्यावृत्ती म्हणून त्याला आम्ही 15-20 वर्षापूर्वी त्याला हेच नाकरून दिलेलं आहे. तो माणूस आहे ना पूर्वीपासून बालपणापासून एवढा घाणेरडा आहे. तो डोंगरामध्ये शेरड्यांना सुद्धा सोडत नव्हता, कोंबड्या सुद्धा तो सोडत नव्हता. म्हणजे एवढा तो घाणेरड्या प्रवृत्तीचा तो माणूस आहे. आणि अनगिनत त्याने असे गुन्हे किती केले. झाकली मूठ 1.25 लाखाची काय महिलांनी घरी घाबरून समाजाला घाबरून त्या गोष्टी चौकीपर्यंत पोलीस स्टेशनला पोहोचवल्या नाही. त्याचे असे अनगिनत गुन्हे पण भरपूर आहेत. आरोपीनं कोर्टात आपल्याला किरकोळ मारामारीसाठी अटक करण्यात आली आहे असा अजब दावा केलाय. तर रिमांड कॉपीमध्ये आरोपीवरचे जुने गुन्हे न टाकल्यानं कोर्टानं पोलिसांवर नाराजीही व्यक्त केली. आपल्या हातात आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त एवढंच इच्छा व्यक्त करू शकतो की पोलिसांनी, सरकारने आणि कोर्टने लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. मी तर म्हणतो समाजामध्ये आपल्या आसपास अशा गुन्ह्यामधून आलेल्या गुन्हेगारांना जनतेने शिक्षा करावी. लोकांनी अशा लोकांना वेळीच ठेचावं. नाहीतर ही घाण, ही विकृती तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अवतीभोवती असे घाणेरडे मानसिकतेचे लोक असतात. त्यांना आपण चेचूनच काढले पाहिजेत, एवढंच लक्षात ठेवा. नाहीतर आपल्या प्रत्येकावर अशी वेळ येईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राज्यात शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तर आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मी गृहमंत्री असताना महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला होता. 21 दिवसामध्ये फाशी देण्याची या शक्ती कायद्यामध्ये तरतूद होती. विधानसभेने आणि विधान परिषदेने जो शक्ती कायदा मंजूर केला होता त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर झाली पाहिजे याच्यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवत आहे.
आज जर शक्ती कायदा जर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असता तर अशा पद्धतीची कोणत्या नरधमाची अशा पद्धतीची हिंमत झाली नसती. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुणीही कुटुंबियांना भेटायला येऊ नये अशी भूमिका पीडित मुलीच्या कुटुंबानं घेतली आहे. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यासाठी SIT ही स्थापन करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.